गुरुदेव दत्त। नवनाथ नवनारायण भगवान की जय। नवनाथ 84 सिद्ध की जय। श्री चोंडेश्वरी माता की जय। श्री रामलिंग भगवान की जय। पार्वते पते शिव हर 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 महादेव दत्त आदेश अलग निरंजन। या ठिकाणी धर्मनाथ बीजचा हा जो कार्यक्रम आहे फार उत्तम चांगल्या प्रकारे पार पडला। सर्व संत वारकरी कीर्तनकार हरिपाठ काकडा भजन सर्व लोकांनी इथं जे जे सेवा केली या मातेच्या दरबारामध्ये त्यांना नवनाथ महाराजांचा चोंडेश्वरी मातेचा महादेवाचा आशीर्वाद लाभणारच आहे। आज धर्मनाथ बीज आहे। बीज या शब्दाचा अर्थ आहे बी। ज्यावेळी बियाशिवाय झाड येत नाही, बीजाविना रुख नोही जाणू। बीज या शब्दाचा अर्थ आहे प्रत्येक माणसानं आपल्याला कोणीतरी हितगुज सांगणारा असावा, बरं काय। आणि याच दिवशी गुरु गोरखनाथ महाराजांनी प्रयागराजला इकराम आदित्य इकराम त्रिक्रमाच्या मुलाला जे की मच्छिंद्रनाथ महाराजांनी प्रकाया प्रवेश केला होता। प्रकाया प्रवेश म्हणजे मच्छिंद्रनाथ महाराजांनी असे जगात दुसरं कोणीच नाही की शिष्यवचनासाठी सर्व जीवही त्यागीत, तर का असे आमचे मच्छिंद्रनाथ महाराज शिष्याच्या वचनासाठी इकरामाच्या शरीरामध्ये प्रवेश केला आणि 12 वर्ष त्या ठिकाणी प्रवेश केल्यानंतर तिथं धर्मनाथ जन्मले। धर्म म्हणजे व्यवस्थितपणे जे कार्य होते त्याला धर्म म्हणतात। अधर्म म्हणजे जे करायचं नाही ते कार्य ते अधर्म आहे। आणि धर्म या शब्दाचा अर्थ आहे जे कार्य करायचं त्याला धर्म म्हणतात। चांगलं कार्य असणारं केलं, स्वतःचा जीव असणारा त्या शरीरात घालून धर्मनाथ महाराज जन्मले। 12 वर्षानंतर पुन्हा गोरक्षनाथ महाराज प्रयागराजला गेले। प्रयागराज म्हणजे इलाहाबाद जिथं कुंभमेळा होतोय। 12 वर्षानंतर एकदा, बरं का, ते ठिकाण तिन्ही नदीचा जिथं संगम आहे ते ठिकाण, त्या ठिकाणी धर्मनाथ महाराजांचा जन्म झाला आणि तीच त्यांची राजधानी आहे। राजा धर्म प्रयागराजचे राजे होते, पण सर्व राजपाट सर्व सोडून नाथ संप्रदायाची दीक्षा घेतली। गुरु गोरखनाथ महाराजांनी त्यांना दीक्षा दिली। अशा या धर्मनाथ महाराजाला वयाच्या 12व्या वर्षी गुरु गोरखनाथ महाराजांना कानामध्ये मंत्र दिला, बरं का। या ठिकाणी भरपूर असे महिला भक्त लेकरं बाळ सर्व असणारे आणि पुन्हा अजून कार्यकर्ते बी तुमचे या ठिकाणी उपस्थित झाले। हे धर्मनाथ बीजचं असं महत्व आहे। नवनाथ ग्रंथामध्ये अध्याय 34वा ही जर बीज जर कोणी केली त्याचं महत्व सांगितलं। महाराजांना थांबले ना, अखंड लक्ष्मी वसते तयाची या घरी। लक्ष्मी त्याच्या घरी सेवा करण्यासाठी येते। हे प्रत्यक्ष गुरु गोरखनाथाचे वाक्य आहे, तुमचे आमचे नाही। नवनाथ ग्रंथामध्ये 34व्या अध्यायामध्ये कथा आहे। 33 कोटी देवाला बोलून घेतलं गोरखनाथानं। 52 बीर, 9 निधी, अष्टमा सिद्ध्या, बरं का, अष्टभैरव सर्व देव जमले होते कुठं प्रयागराजला। आणि त्या ठिकाणी हा बीजचा उत्सव केला। ज्या कोण्या माणसानं आजच्या ठिकाणी धर्मनाथ महाराजांच्या बीजचा उत्सव केला त्याला मनोइच्छित प्राप्ती होते। जे बी मनामध्ये इच्छा असेल प्रत्येक, आता महाराजांनी सांगितलं
इच्छा ही माणसाची पुढे पुढेच असते, हाव पुढे पुढेच असते, बरं का. तसं आपली इच्छा पूर्ण करणारं हे व्रत आहे, आजचा दिवस आहे. आणि या दिवसाला धर्मनाथ बीज म्हणतात. 33 कोटी देव खाली आले, महादेव आले, ब्रह्मदेव आले, विष्णू आले, संत महंत सर्व असणारे मेळा झाला. आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये अन्नदान, ज्ञानदान, यज्ञ सर्व असणार प्रयागराजला झालेलं आहे. आणि या ठिकाणी आता जास्त बोलायला वेळ नाही, मला भरपूर बोला वाटतंय. पण हे जे कार्यक्रम जे ठेवला तुम्ही दत्तनगर मधल्या सर्व मंडळींनी चांगला कार्यक्रम ठेवला. आम्हाला जे बोलविलं आमचे संतोष भाऊ शहाणे, त्यांनी काल यज्ञ सुद्धा करून घेतला. आणि ते यज्ञ होता 14 मुखी एक मुखी रुद्राक्षापासून 14 मुखी रुद्राक्षापर्यंत सिद्ध मंत्राचा. आणि ते सिद्ध केलेले मंत्र प्रयागराजहून 1400 रुद्राक्ष आणले. किती खटाटोप आहे बघा, किती लोकांसाठी, सगळ्या जगाच्या कल्याणासाठी. तुम्ही झटता या नगरामधले नगरसेवक, पूर्ण असणारे युवक, आमचे संतोष भाऊ एवढे रुद्राक्ष आणले, काल पूजा केली. सर्व असणाऱ्या संत महंत महाराजांना बोलविलं. आणि हे रुद्राक्ष हे तुम्हाला वाटण्यासाठी आणले. ते कशासाठी? रुद्राक्षाचा महिमा सांगितला तेवढा असणारा ओढा आहे. सहस्र रुद्राक्ष घालिता गळी तो शिवची या जाणावा. शिवलामृत ग्रंथात 11व्या अध्यायामध्ये रुद्राक्षाचा महिमा सांगितलेला आहे. षडषड घालावे करणी, षडोस्त्र बांधावे दंडी जाणव. दंडामध्ये रुद्राक्ष बांधावे, मनगटात बांधावे, कानामध्ये घालावे. हे गळ्यामध्ये 108 मण्याची माळ, असे 1000 रुद्राक्ष गळ्यामध्ये घालावं, धारण करावं. आणि ज्याने 108 रुद्राक्ष धारण केलं त्याला नुसतं बघितलं जरी तो भगवान शिवाचा अंश असतो. त्याचे सर्व मनातल्या पूर्ण इच्छा पूर्ण होतात. पण बघावं कसं ते रुद्राक्ष. आता एवढ्या माळा आहेत. बरेच लोक मला म्हणतात तुम्हाला वज होत नाही का महाराज, इतक्या माळा घालतात तुम्ही. मी नेहमी ती 1000 रुद्राक्ष असणार धारण करत असतो. माझ्यापाशी 1 मुखीपासून 14 मुखी रुद्राक्षापर्यंत या गळ्यामध्ये असणाऱ्या माळा असतात. फार अमूल्य वस्तू आहे. ज्याला ज्याची किंमत आहे त्याला त्याचं मत होतं. हे रुद्राक्ष साधारण नाही. हे रुद्राक्ष जर तुम्ही तुमच्या लेकराच्या गळ्यामध्ये बांधला तर त्याला ज्ञान संपन्न होते, म्हणून इच्छित फल प्राप्ती होती. म्हणून असे रुद्राक्ष या ठिकाणी आणलेत. आणि ज्या माणसानं आणले ते म्हणजे आमचे संतोष भाऊ शहाणे, रवी किरण ज्वेलर्स, सुभाष रोड, दवाखान्याच्या बाजूला दुकान आहे त्याचं. आमचे ज्येष्ठ बंधू आहेत आणि त्यांना दत्तात्रय महाराजाचा आशीर्वाद आहे. नाथ संप्रदाय जन लिहिला नरहरी महाराज त्यांचे एकनिष्ठ भक्त आहेत नरहरी महाराजांचे. दुसरे त्यांचे गुरु मरडसगावचे. आणि दुसरी गोष्ट संप्रदाय असा आहे हे प्रगट करण्याची कळकळीपासून मनातून आत्मीयतेने तळमळ आहे. दत्तात्रय महाराजांचा संप्रदाय, आनंद संप्रदाय, नाथ संप्रदाय यांच्याबद्दल भरपूर अशी आवड आहे. आणि ही आवड आम्हाला निर्माण व्हावी. आणि दत्त संप्रदाय, नाथ संप्रदाय, शैव संप्रदाय आहे भगवान शिवजीला समर्पित आहे. म्हणून त्यांच्या गळ्यात ते रुद्राक्ष हे तुम्हाला वाटप आता होणार आहेत. म्हणून सगळ्यांनी याचा लाभ घ्यावा. महिला मंडळांनी. एवढं बोलतो मी, जास्त बोलून वेळ घालीत नाही बरं का. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव सद्गुरुनाथ महाराज.